नमस्ते, संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण अशी एक भन्नाट रेसिपी बनवणार आहोत की खूपच अशी टेस्टी आणि छान लागते। तर रेसिपीचं नाव आहे चना कोलीवाडा। तर रेसिपीला सुरुवात करू। इथे मी घेतलेले आहेत काबुली चणे, 7 ते 8 तास भिजत घातलेले आहेत। आता हे चणे आहेत ना कुकरला लावून घेणार आहे। तर आधी चणे शिजवून का घ्यायचे, तर चणे शिजवल्याच्या नंतर फ्राय केल्याच्या नंतर ना खूप कुरकुरीत आणि खुसखुशीत बनतात, म्हणून ते शिजवून घेणार आहे। तर आता मी चणे सगळे टाकले आहेत कुकरमध्ये आणि खडे मसाले टाकणार आहे। तर घेतली 1 इंच दालचिनी, 1 तमालपत्र तोडून घेतलेलं आहे छोटंसं, आणि 2 काळे मिरे, 2 लवंग, 1 मोठी इलायची आणि चवीपुरतं थोडंसं मीठ घालत आहे आणि चणे शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालत आहे। आणि आता कुकरला झाकण लावून कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घेणार आहे। तर कुकरच्या 4 शिट्ट्या पूर्ण झालेल्या आहेत आणि कुकरवरचं झाकण काढून घेते। तर चणे शिजलेले दिसत आहेत। तर चणे किती शिजलेले आहेत तर एकदा बघून घेते। तर पहा, मस्त मऊ असे चणे शिजलेले आहेत। तर हे चणे मी आता एका चाळणीमध्ये काढून घेते। तर अशा प्रकारच्या चाळणीमध्ये मी चणे ठेवलेले आहेत, त्यातलं पाणी खाली निघून जाईल आणि चणे थंड झाले की आता मी त्याला वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेते। आता यामध्ये सुके मसाले टाकणार आहे। तर त्यासाठी घेतले आहे हळद, लाल मिरची पावडर, तुम्ही तिखट तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता, आलं, लसूण आणि हिरवी मिरची कुटून घेतलेली आहे ते टाकलं आहे, मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं, 1 चमचा तेल, 1 वाटी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ आणि 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, थोडीशी कढीपत्त्याची पानं आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता हे छान मिक्स करून घेते। तर पहा, पाणी न टाकता छान मिक्स करून घेतलेलं आहे। पूर्ण मसाल्यांची कोटिंग छान झालेली आहे चण्यांना। अशा प्रकारचे चणे मिक्स झाल्याच्या नंतर 2 चमचे आता पाणी टाकून घेते आणि छान मिक्स करून घेते, म्हणजे त्याला एक छान असा ओलावा येईल आणि ओलाव्यामुळे चण्यांना मसाले छान लागले जातात आणि चणे कुरकुरीत देखील होतात। तर पहा, मसाले छान असे मिक्स झालेले आहेत। आता यामध्ये टाकते मी थोडासा गरम मसाला, मगाशी टाकायचा राहिला होता म्हणून मी तो आत्ता टाकलेला आहे आणि मसाला टाकल्याच्या नंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेते। तर मसाले पूर्ण छान मिक्स झालेले आहेत। तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं आधीच, तर तेल गरम झालेलं आहे। आता हे सर्व मसाल्याचे चणे जे आहे ते थोडे थोडे करून मी तेलामध्ये टाकून छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे। चणे तेलामध्ये घातल्याच्या नंतर लगेच मी झाऱ्याने हलवणार नाही। तर पहा, थोड्याशा तेलाच्या बुडबुड्या कमी झाल्याच्या नंतर झाऱ्याने हलवून घेत आहे। तर एकसारखा झारा चालवून घेत कुरकुरीत होईपर्यंत चणे मी फ्राय करून घेणार आहे। तर चणे छान कुरकुरीत झालेले आहेत। मी एका मोठ्या झाऱ्याने त्याला काढून घेते। तर हे किती कुरकुरीत झालेले आहेत तर मी तुम्हाला दाखवते। तर पहा, मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत। आता मी बाजूला काढून घेते आणि असेच बाकीचे सगळे चणे मी फ्राय करून घेणार आहे। तर ही देखील बॅच तळून तयार झालेली आहे, छान कुरकुरीत झालेले आहेत। कुरकुरीत तयार झालेले चणे बाजूला काढून घेते। सगळे चणे तयार झालेले आहेत, तर तुम्हाला मी दाखवते, खूप कुरकुरीत झालेले आहेत। तर पहा, मस्त चटपटीत अशी चना कोलीवाडा रेसिपी तयार आहे। तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान टेस्टी बनते। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।